नमस्कार. लोकवृत्त कायम आपल्यासमोर वेगवेगळे विषय जे समाजामध्ये घडत असतात ते घेऊन येतात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गंभीर विषय जे समाजासाठी बरोबर नाही, मात्र आत्ताच्या काळात असे प्रकार सवयीला गेले आहेत. आज सकाळीच एक घटना साताऱ्यातल्या एस टी स्टँडमध्ये घडली आणि घटना म्हणजे अशी होती की ते वडील आणि मुलीच्या नात्याला कायम असणारे होतील. आणि कारण जे काय होतं ते मी सांगेन, आपण खाली व्हिडिओमध्ये बघू शकता की किती निर्दयीपणे हा व्यक्ती त्या मुलीला मारत आहे. भयानक प्रकार सातारच्या एस टी स्टँडमध्ये हा चालू होता. आसपास सगळी लोक बघत होती. हा सर्व प्रकार लोकवृत्तचे जे हितचे इंकदारेक त्यांनी तो चित्रित केला आणि मला या सगळ्या घटनेचं माहिती दिली. या घटनेमधनं एक सगळी माहिती समोर आली की हा जो वडील आहे जो त्या मुलीला मारतोय ती त्याच्या पोटची मुलगी आहे. आणि कारण ऐकलं तर तुम्हाला तितकंच म्हणजे आश्चर्य वाटेल की ही मुलगी त्याच्या कॉलेजमधल्या एका मुलाबरोबर बोलत होती आणि बोलत असताना या मुलीचे वडील तिथं आले आणि थेट बेदम, आत्ता ह्या व्हिडिओच्या आधी म्हणजे मारणं चालू आहे या मुलीला, त्याच्या आधीही थोडी प्रचंड प्रमाणात मारत होता त्या मुलीच्या. अगदी म्हणजे मला जी माहिती मिळाली त्याच्यावरून असं सांगण्यात आलं की तिच्या मुलीच्या अगदी छातीवरती, डोक्यावरती तिची केस ओढत होता. इतकी भयानक परिस्थिती त्या सातारच्या एस टी स्टँडवर आपल्याला या सगळ्या व्हिडिओमधनं बघायला मिळते. आता म्हणजे यातनं मला जे वाटलं ते तुमच्यासमोर मांडायचं मला इच्छा झाली म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. खरं तर आई, मुली, वडील, भाऊ, बहीण हे सगळी नाती वेगवेगळी आहेत. मात्र मुलीचं आणि वडिलांचं नातं हे फार वेगळं असतं. शारीरिक हिंसा हे कुठल्याच गोष्टीला उत्तर असू शकत नाही. आज या वडिलांनी या मुलीला बेदम मारलेलं आहे. तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या मुलीने सातारच्या जे एस टी स्टँडचं पोलीसचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन वडिलांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. म्हणजे बघा, आज ही वेळ आपल्या समाजामध्ये येऊन ठेवलेली आहे. तर एका बाजूला ही मुलगी साधारण 19-20 वयाची मुलगी शिक्षण घेत आहे आणि ती फक्त तिच्या मित्राशी बोलत होती म्हणून त्या वडिलांनी बेदमपणे मारली. ठीक आहे, वडिलांना कुठेतरी वाटलं असेल शिस्त लावायला पाहिजे, पण शिस्त लावण्यासाठी शारीरिक हिंसा आणि आपल्याच पोटच्या मुलीला मारणं हे कितपत योग्य आहे याचं समर्थन कोणीही करणार नाही. आता प्रश्न असा पडतो की त्या मुलीनी तक्रार दाखल केली आहे आपल्या वडिलांच्या विरोधात. म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण मी तुमच्यासमोर हे मांडतो की मुलींनी आपल्या वडिलांच्या विरोधात शारीरिक हिंसेचं कारण देऊन तक्रार दाखल. आता या मुलीचं जर बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? का मुलीला वडिलांच्या घरातच राहायचं आहे आणि तिचं आयुष्य काढायचं आहे. तर अशा या मुलीला आता ज्या मुलीला संघटना आहेत किंवा महिलांसाठी, मुलींसाठी काम करणारी जी लोकं आहेत त्या लोकांनी पुढं येऊन या मुलीची मदत करणं गरजेचं आहे. याची जी काही सगळे डिटेल्स आहेत ते सातारा बसस्थानक मध्ये असलेल्या पोलीस चौकीमध्ये आहेत. तर मी आवर्जून आवाहन करेन की या मुलीला आता संरक्षणाची गरज आहे. आता उद्या जर या मुलीचं बरं वाईट झालं तर याचं जबाबदार हा तिचा वडील असतील. तर त्यामुळे मी हा व्हिडिओ करण्यामागचं हेच कारण आहे की अशा शारीरिक हिंसा त्या व्हायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी समाजाचंही तेवढंच मोठं काम आहे की जनजागृती करणं गरजेचं आहे. महिला मुलींच्या बाबतीत त्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे. मी असंच म्हणेन की आजचा हा व्हिडिओ हा आमचे सर्वांचे डोळे उघडणार आहे की रस्त्यावर एक वडील आपल्या मुलीला अशा पद्धतीनं बेदम मारहाण करतो. अत्यंत वेदनादायी घटना आहे. तुर्तास एवढं म्हणेन या मुलीला संरक्षणाची गरज आहे. धन्यवाद. Tidak.
काय विचारलं तुम्हाला कोण आहे तुम्ही ते सांगा. काय करायचं म्हणजे तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये मागताय. मला विचारलं तुमची कोण आहे, तुम्ही एवढं लागतं बघतो मला काय करायचं म्हणजे कोणी गाडी असेल कोणी असेल तुम्ही एका पब्लिकला लेडीजला मारताय विचारलं नाही काय करणार मग तुम्हाला मारून देऊ का पप्पा आहे. मग असं मग हे बोला मला पप्पा आहे ना म्हणजे मग काय असेल ते आपल्या चौकी तिकडे जावं असं तोंडा पब्लिक प्लेसमध्ये कशाला मारताय मला काय करायचं म्हणजे